नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खिद्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महा TET परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील मागील परीक्षेमध्ये आलेले प्रश्न व त्याची उत्तरे घेतलेली आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खिद्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. मानसशास्त्र हा शब्द प्रथम कोणी वापरला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, रुडॉल्फ जिओकल यांनी सर्वात प्रथम मानसशास्त्र हा शब्द वापरला आहे. रुडॉल्फ जिओकल यांनी वापरलेला आहे. मानसशास्त्र हा शब्द खालील शब्दापासून आला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, मानस प्लस लोगो या दोन शब्दापासून मानसशास्त्र हा शब्द तयार झाला आहे. मानस प्लस लोगो या दोन शब्दापासून मानसशास्त्र तयार झाला आहे. मानसशास्त्राची व्याख्या अशी कोणी केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, वर्तन आणि मानवी क्रियाचा अर्थपूर्ण अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानवशास्त्र अशी मानवशास्त्राची व्याख्या केली जाते. वर्तन आणि मानसिक परिवर्तनाचा अर्थपूर्ण अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र होय. खालीलपैकी कोणती मानसशास्त्राची शाखा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड, वरील सर्व म्हणजेच विकासात्मक मानसशास्त्र, असामान्य मानसशास्त्र आणि क्लिनिकल मानसशास्त्र या तीनही मानसशास्त्राच्या उपशाखा असलेल्या आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, मानसशास्त्राची शाखा जी मानसिक आजाराचे निदान आणि उपचाराशी संबंधित आहे त्याला डॅश डॅश असे म्हटले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, क्लिनिकल मानसशास्त्र. या शाखेअंतर्गत मानवाच्या आजाराचे निदान आणि उपचाराशी संबंधित अभ्यास केला जातो. क्लिनिकल मानसशास्त्र या शाखेमध्ये. मानसशास्त्राचं महत्त्व काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड, वरील सर्व. शिक्षण क्षेत्रामध्ये, मार्गदर्शन आणि समुपदेशन क्षेत्रामध्ये, उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये मानसशास्त्रांचं अत्यंत महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी परिचारिकेसाठी मानसशास्त्राचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, कारण की वरील सर्व म्हणजेच मानसशास्त्र तिला स्वतःला आणि इतर लोकांना समजून घेण्यास मदत करतं. मानसशास्त्र तिला मानवी संबंध समजून घेण्यास आणि संबंध निर्माण करण्यास मदत करतं. मानसशास्त्र तिला रुग्णाच्या वृत्ती आणि वर्तनाला आकार देण्यास मदत करते. त्यासाठी विद्यार्थी परिचारिकेसाठी मानसशास्त्राचा अभ्यास हा खूप महत्त्वाचा असतो. यानंतरचा प्रश्न आहे, मानसशास्त्रात खालीलपैकी कोणती पद्धती वापरल्या जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, वरील सर्व म्हणजेच आत्मनिरीक्षण पद्धती, निरीक्षण पद्धती आणि क्लिनिकल आणि केस स्टडी या तीनही पद्धतीचा वापर मानसशास्त्र या शास्त्रामध्ये केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, विचार करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, ज्ञानेंद्रियाचा विचार करणे म्हणजेच विचार करण्याची सर्वात महत्त्वाची आणि सोपी पद्धत आहे ज्ञानेंद्रियाने विचार करणे होय. मनोविश्लेषण पद्धतीमध्ये मुख्य लक्ष केंद्रित केले जाते. मनोविश्लेषण पद्धतीमध्ये डॅश डॅश या मुख्य लक्ष केंद्रित केले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे अचेतन मनावर. सर्वात अगोदर मनोविश्लेषण पद्धतीमध्ये अचेतन मनावर मुख्य लक्ष केंद्रित केले जातं, अचेतन मनावर. यानंतरचा प्रश्न आहे, आपण निराशा सहन करू शकतो का? त्याच्या मागचं कारण काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1, 2 नंबर,
अहंकार असल्यामुळे आपण निराशा पण सहन करण्याची शक्ती आपल्या मानवामध्ये असते, अहंकार असल्या कारणाने. यानंतरचा प्रश्न आहे, कौशल्य प्राप्त करणे म्हणजे काय? तर कौशल्य प्राप्त करणे म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर सायकोमोटर लर्निंग, म्हणजेच कौशल्य प्राप्त करणे होय. सायकोमोटर लर्निंग होय. एखाद्या व्यक्तीच्या प्रेरित वर्तनाचे समाधान कठीण आणि अशक्य होते तेव्हाची स्थिती अशी असते की ती स्थिती म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, त्या स्थितीला आपण निराशा असं म्हटल्या जातं. शिकणे म्हणजे काय? शिकणे म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, सराव आणि अनुभवातून निर्माण होणारे वर्तनातील बदल म्हणजेच शिकणे होय. सराव आणि अनुभवातून निर्माण होणारे वर्तनातील बदल म्हणजेच शिकणे ही प्रक्रिया होय. शास्त्रीय कंडिशनिंग हा शिक्षणाचा सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, इवान पावलोव्ह यांनी शास्त्रीय कंडिशनिंग हा शिक्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे. इवान पावलोव्ह यांनी शास्त्रीय कंडिशनिंग हा सिद्धांत मांडलेला आहे. खालीलपैकी कोणती सकारात्मक भावना आहे? तर प्रेम ही सकारात्मक भावना असलेली आपल्याला दिसून येते. प्रेम ही होय. यानंतरचा प्रश्न आहे, पावलोने कुत्र्यावर प्रयोग केला तेव्हा घंटेचा आवाज डॅश डॅश होता. तर याचं योग्य उत्तर आहे बिनशर्ती प्रतिसाद या प्रकारचा आवाज, कुत्र्याचा आवाज आपल्याला होता. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 81 बुद्धिमत्तेचे प्रकार नाहीत? खालीलपैकी कोणता बुद्धिमत्तेचा प्रकार नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे मानसिक बुद्धिमत्ता हे बुद्धिमत्तेचा प्रकार आपल्याला नसलेला दिसून येतो. मानसिक बुद्धिमत्ता हा प्रकार नाही. खालील सर्व गुणवान मुलांची वैशिष्ट्य आहेत एक वगळता. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, ठोस विचारसरणीतील रस ही गुणवान मुलाची वैशिष्ट्ये आपल्याला नसलेली दिसून येतात. ठोस विचारसरणीतील रस ही वैशिष्ट्य नाही. सवयी म्हणजे काय? सवयी म्हणजे काय? तर याचं योग्य आहे उत्तर आहे मिळवणे ही सवयीची आपल्याला म्हणजेच सवय होय. मिळवणे म्हणजेच सवयी होय. मास्लोच्या गरजाच्या पदानुक्रमे मॉडेलमध्ये खालीलपैकी कोणती गरज सुरक्षिततेच्या गरजापेक्षा वर ठेवली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, स्वतःची गरज आणि किंवा प्रेम करण्याची गरज ही सुरक्षिततेच्या गरजापेक्षा वर ठेवली जाते असं मास्लोच्या गरजा पदानुक्रमानुसार आपल्याला मांडता येईल. स्वतःची गरज किंवा प्रेम करण्याची गरज ही सुरक्षेच्या गरजाच्या अगोदर मांडली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, IQ म्हणजेच बुद्धिमान भागफलक हा शब्द खालीलपैकी कोणाकडून सादर करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, विल्यम स्टर्नर यांनी IQ हा शब्द सादर केलेला आपल्याला दिसून येतो. विल्यम स्टर्नर यांनी IQ म्हणजेच बुद्धिमान भागफलक हा शब्द वापरलेला आपल्याला दिसून येतो. IQ मोजण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, IQ बरोबर MA/CA×100 ह्या सूत्राचा उपयोग करून IQ टेस्ट केली जाते किंवा व्यक्तीचा IQ मोजल्या जातो. टर्नरच्या 1Q सूत्रामध्ये एका सामान्य व्यक्तीला काय असतं? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, मानसिक वय बरोबर कालक्रमानुसार वय याचा आधार घेऊन टर्नरच्या 1Q हा
काढला जातो, IQ काढला जातो. अस्तित्वात नसलेली एखादी नवीन गोष्ट विकसित करण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजेच काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सृजनशीलता. अस्तित्वात नसलेल्या एखाद्या गोष्ट विकसित करण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजेच सर्जनशीलता किंवा त्यालाच क्रिएटिव्हिटी असं पण म्हटलं जातं. विशिष्ट नोकरीसाठी व्यक्तीची निवड करण्यासाठी कोणती परीक्षा महत्त्वाची असते? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, अभियोगिता चाचणी घेणे. ही नोकरी मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा असलेली आपल्याला दिसून येते. अभियोगिता चाचणी घेणं आवश्यक असतं. खालीलपैकी कोणती चाचणी एखाद्या विशिष्ट क्षेत्रात किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या क्षमतेचा अंदाज लावण्यासाठी आवश्यक असते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, अभियोगिता चाचणी घेणे. ही यामुळे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या क्षमतेचा अंदाज येतो अभियोगिता क्षमता चाचणीच्या माध्यमातून. त्यानंतर आहे कोणत्याही चाचणीद्वारे व्यक्तीच्या दिलेल्या क्षेत्रातील ज्ञानाची पातळी निश्चित केली जाते? याचं उत्तर आहे ब नंबर, जेव्हा यश चाचणी घेतली जाते तेव्हा व्यक्तीच्या दिलेल्या क्षेत्रातील ज्ञानाची पातळी ही आपल्याला निश्चित केली जाताना दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, बुद्धिमत्ता मोजण्यासाठी विकसित केलेली पहिली चाचणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने डिझाईन केलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर क नंबर, बिनेट आणि सायमन या दोन व्यक्तींनी बुद्धिमान मोजण्यासाठी विकसित केलेली पहिली चाचणी असलेली आपल्याला दिसून येते. बिनेट आणि सायमन या दोन व्यक्तींनी सर्वात अगोदर बुद्धिमत्ता चाचणी मोजण्यासाठी एक डिव्हाइस तयार केलेलं होतं. समायोजनाची प्रक्रिया ही अशा प्रकारची असते. तर याचं योग्य उत्तर आहे एक, समायोजनाची प्रक्रिया ही गतिमान स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते, गतिमान स्वरूपाची. यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या जैविक गरजा योग्य मार्गाने पूर्ण करण्यात आणि योग्य वर्तन दाखवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तिमत्वाची उपप्रणाली कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, अहंकार ही उपप्रणाली असलेली आपल्याला दिसून येते. शिक्षण प्रभावी करण्याचा खालीलपैकी कोणता मार्ग योग्य आहे? तर याचं योग्य उत्तर आहे प्रेरणा प्रदान करणे हे शिक्षण प्रभावी करण्याचा सर्वात योग्य मार्ग आपल्याला दिसून येतो. योग्य प्रेरणा प्रदान करणे हे होय. जेव्हा एखादी व्यक्ती कामाच्या दरम्यान विश्रांती न घेता खूप कष्ट करते तेव्हा त्याला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, तेव्हा त्याला दाब असं म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, मेंदूचा कोणता भाग होमिओस्टॅटिसची स्थिती राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, हायपोथायलेसिस ह्या स्थितीचा किंवा ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. थायपोलोमा होय. यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या ऑफिसमध्ये ताण येणे, घरी पोहोचल्यानंतर तो त्याच्या ताणातून मुक्त होण्यासाठी त्याच्या पत्नी आणि मुलांना मारहाण करतो तेव्हा तो खालील संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, विस्थापनाचा तो एक प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, प्रतिगमन म्हणजे काय? प्रतिगमन म्हणजे काय? तर वर्तनाचा बालिश पातळीवर परत येणे यालाच आपण प्रतिगमन असं म्हटले जातं. वर्तनाचा बालिश पातळीवर परत या म्हणजेच प्रतिगमन होय.
कोणत्या संरक्षण यंत्रणेत आपण जे करत आहोत त्याचे कारण खऱ्यापैकी वेगळे देऊन सबब सांगतो. तर याचं योग्य उत्तर आहे ब. तर्कसंगतीकरण केल्यानंतर जेव्हा आपण खरं कारणापेक्षा वेगळंच कारण आपण सांगतो तर्कसंगतीकरण या प्रक्रियेमध्ये.